श्री पुंडलिक भाऊ ठाकरे। बरेच वर्षापासून मी श्री गणेश यात्रा कंपनी टूर्स अँड ट्रॅव्हल हे चालवतो आहे स्वतःचं। 2008 मध्ये मी ओपन केलं आणि त्याच्या आधी मी जवळजवळ 18 ते 20 वर्ष मोठ्या यात्रा कंपनीमध्ये ठाणे सचिन ट्रॅव्हल्स कंपनी, नाशिक चौधरी यात्रा कंपनी अशा मोठमोठ्या नामवंत कंपन्यांमध्ये मी सर्व्हिस केल्यानंतर 2007 मध्ये आमच्या चोपडा तालुक्यात माझं प्रॉपर गाव सुटकार तापीकाठ आणि त्याच्याच जवळ 5 किलोमीटरवर आळावद म्हणून हे गाव आहे। मोठं गाव आहे, बाजारपेठेचं गाव आहे। मी यात्रा कंपनीचा व्यवसाय सोडून दिला होता 2007 पासून, पण आमच्या आळावदला राहायला गेल्यावर आमचे शिक्षक भेटले मला, ज्या शाळेत मी शिकायचो, नूतन ज्ञान मंदिर आणि सार्वजनिक विद्यालयाचे जी.व्ही. पाटील सर आणि नूतन ज्ञान मंदिरचे आमचे गायत्री परिवाराचे शेटे सर व मारवाडी परिवारामध्ये श्री जयनारायण काकाजी आणि केसरलाल बाहेती काका या लोकांनी मला भेटीसाठी बोलवलं आणि तू काय करायचा, कुठे राहायचा, त्यांनी मला पाहिल्यावर तू नवीन दिसतो आमच्या गावात। मी थोडंसं 2 वर्ष रिक्षा चालवली। त्या रिक्षा चालवण्यानिमित्तानं मला हे लोक आमचे वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक भेटले आणि त्यांनी मला माझा अनुभव विचारला, तू काय करायचा, कुठे राहायचा। मी त्यांना माझा एक्सपिरियन्स सांगितला 18-20 वर्षाचा। श्री गणेश यात्रा कंपनी इतर यात्रा कंपनी, मोठ्या यात्रा कंपनींमध्ये मी सर्व्हिस केलेली होती आणि आता मला लांब लांब जायचं नाही आहे। मला आळावदमध्ये स्थायिक व्हायचं आहे आणि आळावदमध्ये रोजच्या रोज घरी या हिशोबाने मी स्थायिक झालो। पण आमचे ज्येष्ठ नागरिक संघ आहे 150 लोकांचा आळावदमध्ये, तो ज्येष्ठ नागरिक संघ मला बोलवून त्यांनी माझा अनुभव विचारला आणि 25 जोडपे त्यांनी असं रिटायर सर्वांनी मोठी टूर काढायला लावली 7 दिवसाची महाराष्ट्र दर्शन, आणि ती टूर मी काढली, आयोजन केलं। त्यांना छान छान खायला दिलं, राहायला चांगलं, निवासाला चांगले ठिकाण दिलेत। त्याच्यामुळे त्यांना असा अनुभव आला की आमच्या या 25-30 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये अशी टूर झालेली नाही। आम्ही भरपूर या सर्व्हिस काळामध्ये सहली काढल्या, पण अशी या पुंडलिक भाऊ ठाकरे यांनी जे आम्हाला सेवा दिली आणि ही जी ट्रिप करून दिली, अशी ट्रिप आम्हाला आमच्या सर्व्हिसमध्ये करता आली नाही। म्हणून तू एवढे दिवस कुठे होता, काय होता, हा माझा एक्सपिरियन्स सांगितल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तू श्री गणेश यात्रा कंपनी म्हणजे विघ्नहर्ताचं नाव घेऊन, विघ्नहर्ताच्या नावानं तू हे यात्रा कंपनी सुरू कर आणि चालू कर, तुला आमचं पाठिंबा राहील। मतलब पाठिंबा म्हणजे सहकार्य राहील, तुझी जाहिरात आम्ही करू आणि तुला बुकिंगसाठी मदत करू। तर मी त्यांच्या सांगण्यावरून पॅम्पलेट टाकले आणि पॅम्पलेट टाकल्यानंतर मला पहिला फोन खर्डीवरून आला। माननीय चंद्रशेखर दादा, त्यांनी वाईट मानून घेऊ नये माझ्या शब्दाचं, कालू दादा म्हणून असं प्रसिद्ध आहेत, बरेच लोक म्हणतात, पण दादासाहेब सॉरी, चंद्रशेखर दादा। त्यांच्या काकू आहेत लीलाबाई मच्छिंद्र पाटील आणि दुसऱ्या लीलाबाई हिरामन पाटील, आणि त्रिदेव माझे होते ते ब्रह्म विष्णू महेश, मी त्यांना मानायचो खर्डीचे। सांगन मतलब गुजरराव भाषाમાં बोलू तर आपले भलाबाबा चालना गयात, दगाजीबू चालना गयात, छगन सतकानी सत यमन अजून कल्पना नाही, कारण मी 2 वर्षापासून खर्डीमा जायला नाही। मारू यात्री कंपनीनं सुरुवात माहेर घर म्हणजे खर्डीचं। तर असं करत करत मी सुरुवात खर्डीपासून केली, आळावद खर्डीपासून, आणि 2008 मध्ये मी स्वतःचं अप्रूव्ड करून लायसन काढून श्री गणेश यात्रा कंपनी सुरुवात केली। लोकांना या जवळजवळ 2008 ते आज 2024-25 पर्यंत खूप छान व्यवस्था मिळत आहे आणि चांगलं आपण देत आहोत। साधारण असोत, पैसेवाले असोत, बरेच मंडळी
ज्यांनी अनुभव घेतलेला आहे, स्वतः येऊन त्यांनी एकदा आल्यावर चारीधाम केलेले आहेत. नर्मदा परिक्रमा केली 5वी, अष्टविनायक यात्रा केली माझ्याकडून फ्रीमध्ये 4 दिवसाची. चारीधाम झाल्यावर मी अष्टविनायक यात्रा फ्री करवतो. ज्यांचे चारीधाम आपल्याकडे श्री गणेश यात्रा कंपनीत झालेले आहेत, यांचे मी अष्टविनायक यात्रा माझ्याकडून फ्रीमध्ये करून देतो. कारण तुमच्या आशीर्वादानं तुम्ही जे देऊन गेलेले आहेत त्याच्यातूनच मी हे तुम्हाला ही सेवा माझ्याकडून. संपूर्ण महाराष्ट्रभरातून बरेच मंडळी असते, पुण्यावरून, मुंबईवरून, औरंगाबादवरून, नाशिकवरून, धुळ्यावरून. आज ह्या सर्व तुम्हा सर्व प्रवाशांच्या शुभ आशीर्वादाने व तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आज माझ्याजवळ 2013पर्यंत एकही गाडी नव्हती. 2013मध्ये मी एक मोठी लक्झरी स्वतःची उभी केली लोन घेऊन. 2017मध्ये एक उभी केली स्वतःची आणि 2022मध्ये स्वतःची परत एक लक्झरी स्लीपर केली आणि आता 25मध्ये सुद्धा मी एक लक्झरीचं प्रपोजल टाकलेलं आहे. तुम्ही वर्षातून किती टूर काढता? वर्षभरातून मी राजेंद्र पाटील साहेब जवळजवळ बद्रीनाथ दोन वेळा जातो. म्हणजे उत्तर भारत 24 दिवस, पूर्व भारत जातो 2 वेळा, दक्षिण भारत जातो 2 वेळा, द्वारकाधीशांची जास्त कृपा आहे आपल्यावर, ते जातो 4 वेळा. महाराष्ट्र दर्शन होते दर महिन्याला, अष्टविनायक महाराष्ट्र दर्शन. आणि श्रीमद भागवत दरवर्षी पितृपक्षामध्ये 1 वेळा जाते. आणि दर 3 वर्षाला श्रीमद भागवतची ट्रीप शुक्रतालला अधिक मासामध्ये आपण. रामकृष्ण हरी. परत एकदा सांगावं असं वाटतंय मला. मी परमपूज्य गुरुवर्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज, नगर सावेडी, शिर्डी रोड यांच्या कृपा आशीर्वादानं श्री गणेश यात्रा कंपनी आळावद संपूर्ण भारत दर्शन, संपूर्ण चारीधाम, संपूर्ण 12 ज्योतिर्लिंग, 7 मोक्षपुऱ्या, अष्टविनायक यात्रा, श्रीमद भागवत यात्रा असं मी जवळजवळ स्वतःच 2007पासून ओपन केलेलं आहे. आणि त्याच्या आधी मी जवळजवळ 18 ते 20 वर्ष मोठमोठ्या यात्रा कंपनींमध्ये अनुभव घेतलेला आहे. म्हणून मी एवढं मोठं हे कार्य, एवढी सेवा तुम्हाला देऊ शकतो आहे. त्यातल्या त्यात माझे परमपूज्य गुरुवर्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज व परमपूज्य हरिभक्त पारायण अमृतकर तात्या, जे योगेश टूर्स अँड ट्रॅव्हल जळगाव यांचे वरिष्ठ होते, यांचे राहुल शेठचे पिताजी होते, यांच्या कृपा आशीर्वादानं आणि परमपूज्य गुरुवर्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आपलं हे श्री गणेश यात्रा कंपनी खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. आणि चांगल्या प्रकारे आपण लोकांना सर्व्हिस देत आहोत. म्हणूनच हे एवढं मोठमोठ्या गाड्या आणि माझा स्टाफ मी वागू शकतो आहे. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त सर्व्हिस मी केली असेल तर योगेश टूर्स अँड ट्रॅव्हल जळगाव, श्री अमृतकर साहेबांचं, अमृतकर तात्यांचं, त्यांचासुद्धा मला खूप आशीर्वाद भेटला, शिकायला मिळालं त्यांच्याकडे. जवळजवळ 8 ते 10 वर्ष मी त्यांच्याकडे राहिलो. त्यांच्या यात्रा कंपनीत मी ड्रायव्हिंग पण केली, मॅनेजरी पण केली आणि सर्वच कामं केले, किचनचे सुद्धा. म्हणून मला हा एवढा अनुभव आहे. जवळजवळ आज मला 28 वर्षे या क्षेत्रामध्ये कंप्लीट होऊन गेले आहेत. आणि आज माझ्या स्वतःच्या 4 लक्झऱ्या आहेत आणि चांगल्या न्यू ब्रँड आहेत. मी लोकांना चांगल्या प्रकारचं भोजन देतो आहे, सात्विक भोजन, आणि चांगल्या प्रकारची ट्रीप घडवून देत आहे. हे माझ्या परमपूज्य गुरुवर्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं हे चाललेलं आहे. रामकृष्ण हरी.